विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र हो, आपण BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर थर्डसाठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. ठीक आहे. ऑलरेडी आपण ह्या चॅप्टरवरती 9 लेक्चर्स आपण अपलोड केलेले आहेत. आजचा हा लेक्चर नंबर 10. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याचे की पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. आपण व्हॉट इज बीम, बीम म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि बेंडिंग ऑफ बीम अँड इट्स बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. म्हणजे बेंडिंग ऑफ बीम आणि बेंडिंग मोमेंटचं एक डेरिवेशन आहे, ते आपण कशा पद्धतीनं डेराईव्ह करायचं ते आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. एक ना एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला तर मग आपण एक्झॅक्ट आपण टॉपिककडे जाऊया आणि सुरू करू. एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर असं विचारतील, व्हॉट इज बीम अँड डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर बेंडिंग मोमेंट. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. बीम म्हणजे काय आणि बेंडिंग मोमेंटचं जे डेरिव्हेशन आहे ते तुम्हाला डिराईव्ह करण्यासाठी एक्झाममध्ये विचारलं जाईल. माझ्या मते हा क्वेश्चन जो आहे तो 4 मार्काला किंवा 4 मार्काला किंवा 6 मार्काला किंवा 8 मार्काला विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. आता पहिल्यांदा बीम म्हणजे काय बघूया आपण. बीम म्हणजे काय, व्हॉट इज बीम. अगोदर मी डेफिनेशन वाचतो किंवा त्याचं मिनिंग रीड करूया आणि नंतर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की बीम म्हणजे काय ॲक्च्युली. बीम इज अ रॉड ऑफ युनिफॉर्म रेक्टँग्युलर और सर्क्युलर क्रॉस सेक्शन. बीम काय आहे, एक प्रकारची रॉड आहे जे की ते रेक्टँग्युलर पण असू शकेल आणि सर्क्युलर पण असू शकते. ठीक आहे. परंतु त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो कसा असला पाहिजे, युनिफॉर्म असला पाहिजे. आणि पुढे कंडिशन काय दिले आहे बघा, हुज लेंथ इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू इट्स विड्थ और थिकनेस. बघा कशा पद्धतीच्या आपण मटेरियलला किंवा कशा पद्धतीच्या ऑब्जेक्टला आपण बीम म्हणू शकतो. तर त्या ठिकाणी त्याचे कंडिशन्स दिलेले आहेत की ती एक प्रकारची रॉड आहे, त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो युनिफॉर्म आहे, बरोबर आहे की नाही, आणि त्याची जी लेंथ आहे ती त्याच्या थिकनेसच्या किंवा विड्थच्या कम्पेअरमध्ये खूप जास्त आहे. तशा टाईपच्या ऑब्जेक्टला आपण बीम असं म्हणू शकतो. आता आपण डायग्रामनुसार समजून घेऊया. जसं की आता ह्या ठिकाणी एक तुम्हाला एक मेटलचा एक पोल दिसतोय बघा, बरोबर आहे की नाही. मेटलचा एक पोल दिसतोय. ह्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो युनिफॉर्म आहे मुलांना, बरोबर आहे की नाही. आता ह्या ठिकाणी तुम्हाला मध्ये बाहेर दिसत असेल पण इमॅजिनेशन करा की याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो युनिफॉर्म आहे. आता बघा ह्याची जी लांबी आहे मुलांना, ह्याची जी लांबी आहे ही लांबी त्याच्या विड्थच्या किंवा त्याच्या थिकनेसच्या कम्पेअरमध्ये खूप जास्त आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण अशा टाईपच्या ऑब्जेक्टला आपण बीम असं म्हणू शकतो. क्लिअर झालं का. ओके, ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणले बघा त्यांनी, ए बीम मे बी कन्सिडर्ड टू बी मेड अप ऑफ ए लार्ज नंबर ऑफ थिन प्लेन हॉरिझॉन्टल लेयर्स प्लेस्ड वन अबव द अदर्स. म्हणजे बीम काय असू शकेल म्हणले त्यांनी की त्यामध्ये लार्ज नंबर ऑफ थिन प्लेन हॉरिझॉन्टल लेयर्स असतील. जसं की आता ह्या ठिकाणी मी शो केलेला आहे, हे बघा या ठिकाणी हा एक बीम आहे, ह्याची ही लेंथ आहे समजा इथून इथपर्यंतची, बरोबर आहे की नाही, आणि ही त्याची विड्थ आहे. तर यामध्ये अशा पद्धतीचे खूप सारे लेयर्स असतील किंवा त्या खूप सारे लेयर पासून तो बीम बनलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि ते एकमेकावरती अशा पद्धतीनं पुट केलेलं आहे बघा, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने ते अरेंज केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. चला आता याला आपण बीम असं म्हणतो. पुढे फर्दर each plane layers consist of a number of parallel longitudinal metallic fibers placed side by side. म्हणजे काय, ह्याच्यातला एक स्लॅब उचलून घ्या, एक लेयर उचलून घ्या. आपण ह्या ठिकाणी एक लेयर घेतलाय बघा अशा पद्धतीने, एक सिंगल लेयर, बरोबर आहे की नाही. ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्या लेयरमध्ये सुद्धा खूप सारे असे साईड बाय साईड अरेंज केलेले लॉन्जिट्युडनल फ्लॅमेंट्स असतात किंवा लॉन्जिट्युडनल फायबर्स असतात, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आपण शो केलेला आहे. आता बघा हा बंच ऑफ लेयर्स, ह्याला आपण बीम असं म्हणतो. ह्याच्यातलं एक लेयर जे आहे ते आपण साईडला उचललेला आहे, त्याला तो सिंगल लेयर आहे. आणि त्या सिंगल लेयरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने खूप सारे
लॉन्जिट्युडनल फिलामेंट्स आहेत बघा, बरोबर आहे की नाही, त्याला आपण लॉन्जिट्युडनल फायबर सुद्धा म्हणतो मुलांना. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल फायबर सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, तर हे झालं बीम म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीचं असेल त्याला आपण बीम असं म्हणू शकतो. आणि त्यामधला एक सिंगल लेअर आपण उचलल्यानंतर त्यामध्ये किती लॉन्जिट्युडनल फायबर्स आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे, आता यानंतर त्याचं एक्सप्रेशन पाहूया आपण. बेंडिंग मोमेंटचं एक्सप्रेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बेंडिंग ऑफ बीम म्हणजे काय मुलांना, तर काही नाही, आता समजा हा एक सिंगल लेअर आहे किंवा असा एक बीम आहे, बरोबर आहे की नाही, त्या बीमला दोन्ही साईडनी अशा पद्धतीनं जर आपण टॉर्क अप्लाय केला किंवा अशा पद्धतीनं आपण फोर्स अप्लाय केला तर तो ह्या शेपमध्ये अशा पद्धतीनं तो बेंड होतो. ठीक आहे, तर यालाच आपण बेंडिंग ऑफ बीम असं म्हणतो. जसं की आता ह्या ठिकाणी आपण एक डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवूया. जसं की या ठिकाणी एक मेटलचं एक रॉड आहे, एक मेटलचं एक अशा पद्धतीनं एक ब्लॉक आहे. तर तुम्ही याला व्यवस्थित जर ऑब्झर्व केला, जर आपण हे बघा, आता हा असा बेंड झालेला दिसतोय बघा तुम्हाला. आता हा बेंड कसा होणार, आपण ह्या साईडला आणि ह्या कॉर्नरला ह्या साईडला जर आपण टॉर्क अप्लाय केले असे, जसं की आता ह्या ठिकाणी मी शो करतो, अशा पद्धतीनं आपण टॉर्क अप्लाय केले, हे बघा अशा पद्धतीने जर आपण टॉर्क अप्लाय केलो तर आपल्याला हा जो बीम आहे तो असा बेंड झालेला दिसेल, बरोबर आहे की नाही, त्याला आपण बेंडिंग ऑफ बीम असं म्हणतो. ओके, पुढे आता याचं एक्सप्रेशन कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं आहे ते आपण पाहूया. चला, आता बेंडिंग मोमेंटचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया, ह्या ठिकाणी एक समजा आपण एक रॉड घेतलेला आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक रॉड घेतलेला आहे. ह्या रॉडला आपण दोन्ही बाजूनी अशा पद्धतीनं जर टॉर्क अप्लाय केला तर हा जो रॉड आहे तो असा सर्क्युलर आर्क मध्ये बेंड होतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं तो बेंड होतो, अशा पद्धतीने तो बेंड होतो. जर आपण दोन्ही साईडने जर टॉर्क अप्लाय केला, दोन्ही दोन्ही साईडने जर आपण टॉर्क अप्लाय केला तर ह्या ठिकाणी तो अशा पद्धतीनं बेंड होतो, बरोबर आहे की नाही. आता बेंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी काय होईल मुलांनो, ह्या ठिकाणी काय होईल, जे आउटर साइडचे लॉन्जिट्युडनल फिलामेंट्स आहेत ह्या बीम मध्ये, हे बीम मध्ये त्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला वाढलेली दिसेल. किंवा हे जे आउटर साइडचे जे फिलामेंट्स आहेत ह्याची लेंथ तुम्हाला वाढलेली दिसेल, म्हणजे ह्याच्यावरती एक्सटेन्सिव्ह फोर्स ऍक्ट झालेला दिसेल दोन्ही साईडने, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर त्याच्या खाली एक लेअर असेल असा, बरोबर, त्याची सुद्धा लेंथ ह्याच्या कम्पेअरमध्ये थोडी कमी इन्क्रीज झाली दिसेल. त्याच्यानंतर ह्या लेअरची लेंथ, त्यानंतर ह्या लेअरची लेंथ, बरोबर आहे की नाही. आणि सेंटरमध्ये ह्या बीमच्या सेंटरमध्ये एक असा लेअर असेल किंवा असे एक लॉन्जिट्युडनल फिलामेंट असेल मुलांनो, त्या फिलामेंटची जी लेंथ आहे ती कॉन्स्टंट असेल किंवा ती चेंज झालेली नाहीये. ठीक आहे, त्याला आपण न्यूट्रल फिलामेंट असं म्हणतो. ठीक आहे, न्यूट्रल फिलामेंट. आता ज्यावेळेस आपण दोन्ही साईडनी टॉर्क अप्लाय केलो त्यावेळेस अप्पर साईडचे जे ह्या बीम मध्ये जे लॉन्जिट्युडनल फिलामेंट्स आहेत त्याची लेंथ तुम्हाला वाढलेली दिसेल. आणि त्याचबरोबर जे इनर साईडची जी काही फिलामेंट्स आहेत त्याची जी लेंथ आहे ती डिक्रीज झालेली दिसेल तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी कॉम्प्रेस झालेलं दिसेल तुम्हाला. हे बघा हळूहळू, जसं की आता बघा सगळ्यात जास्त ह्या लेअरचं कॉम्प्रेशन झालेलं दिसेल, त्याच्या वरच्या लेअरचं त्याच्यापेक्षा कमी कॉम्प्रेशन झालेलं दिसेल, त्याच्यापेक्षा हा वरच्या लेअरचं कॉम्प्रेशन कमी झालेलं दिसेल. अशा पद्धतीनं तुम्हाला कॉम्प्रेशन झालेलं दिसेल. आणि एक असा पॉइंट येईल किंवा अशी लॉन्जिट्युडनल फिलामेंट असेल त्या ठिकाणी त्याची लेंथ कॉम्प्रेस होत नाही, त्याला आपण न्यूट्रल फिलामेंट असं म्हणतो किंवा न्यूट्रल ऍक्सिस असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. आता ह्या न्यूट्रल ऍक्सिसच्या वरच्या साईडचे जे काही फिलामेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह फोर्स ऍक्ट झालेला दिसेल आपल्याला, एक्सटेन्सिव्ह फोर्स. आणि लॉन्जिट्युडनल फिलामेंटच्या जे खालचे आहेत त्याच्यावरती आपल्याला कॉम्प्रेसिव्ह फोर्स बघायला मिळेल, कॉम्प्रेसिव्ह फोर्स, बरोबर आहे की नाही. येस ऑर नो. ओके, मग ज्यावेळेस आपण दोन्ही साईडने टॉर्क अप्लाय करतो तर तो एक असा सर्क्युलर आर्क तयार होईल, त्याचा सर्क्युलर आर्क तयार होईल. आणि सर्क्युलर आर्क तयार झाल्यानंतर पुढे काय होणार आहे ते आपण आता 1 बाय 1 या ठिकाणी एक्झाम मध्ये कशा पद्धतीने लिहायचं ते मी वाचून दाखवतो
आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी डायग्रामचं डिस्कशन पुढे आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. ठीक आहे. चला, आता एवढं तर तुम्हाला समजलं की ह्या बीमला जर आपण दोन्ही साईडने टॉर्क अप्लाय केलो तर आपल्याला तो एक सर्क्युलर आर्क मध्ये बेंड झालेला दिसेल आणि त्या बीमच्या जे अप्पर साईडचे लेयर आहेत त्याची लेंथ एक्सटेंड झालेली दिसेल. बरोबर आहे की नाही? एक्सटेन्शन तिथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि जे खालचे लेयर आहेत, लोअर लेयर त्याची जी लेंथ आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रेस झालेली दिसेल. बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी आपण थेरी पहिले वाचूया आणि वन बाय वन आपण डिस्कस करू. लेट ए स्ट्रेट बीम इज बेंड इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर आर्क. हे बघा, या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, लेट ए स्ट्रेट बीम इज बेंड इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर आर्क बाय अप्लाइंग डिफॉर्मिंग फोर्स ऍट द एंड्स. बरोबर आहे की नाही? हे बघा, ह्या एंडला आपल्याला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करायचा आहे. बरोबर आहे की नाही? दोन्ही साईडला. आता काय होणार पुढे बघा, ड्यू टू इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ द बीम द रिस्टोरिंग फोर्सेस कम इन टू प्ले ऑटोमॅटिकली. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस तुम्ही ह्या बीमला अशा पद्धतीने दोन्ही साईडने तुम्ही टॉर्क अप्लाय करणार तर ह्यामध्ये एक रिस्टोरिंग फोर्स जनरेट होईल. कारण का ह्या मटेरियलमध्ये इलास्टिक प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे की नाही? त्या इलास्टिक प्रॉपर्टीमुळं तो काय करेल, त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरती जाण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? ओरिजिनल पोझिशनवरती जाण्याचा प्रयत्न करेल. आता हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे मुलांनो, तो जितका तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलेला आहे, डिफॉर्मिंग फोर्स आपल्याला अप्लाय केलेला आहे त्याच्या इक्वल असणार, परंतु अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे? जो रिस्टोरिंग फोर्स याच्यामध्ये जनरेट झालेला आहे तो रिस्टोरिंग फोर्स डिफॉर्मिंग फोर्सच्या इतकाच असणार, परंतु तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. ठीक आहे? पुढे बघूया. काय लिहिलं आपण, ड्यू टू इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ द बीम द रिस्टोरिंग फोर्सेस कम इन टू प्ले ऑटोमॅटिकली अँड पुढे वाचू आता, कॉन्स्टिट्यूट ए रिस्टोरिंग कपल. म्हणजे ते एक प्रकारचं रिस्टोरिंग कपल सारखं काम करेल, विच इज इक्वल अँड अपोजिट टू द डिफॉर्मिंग कपल. बरोबर आहे की नाही? आपण आता या ठिकाणी दोन्ही साईडने आपण फोर्स अप्लाय करतोय म्हणजे याला आपण डिफॉर्मिंग कपल म्हणू शकतो, कारण का डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतोय तर ह्याच्या इक्वल असणार म्हणे, परंतु तो अपोजिट डायरेक्शनला असणार. ठीक आहे? आणि आता पुढे बघा, द मोमेंट ऑफ धिस रिस्टोरिंग और इंटरनल कपल इज कॉल्ड बेंडिंग मोमेंट. तर ह्याच्याच मोमेंटला आपण काय म्हणतो, बेंडिंग मोमेंट असं म्हणतो. ठीक आहे? क्लिअर झालं? ओके. पुढे आता काय, ऑलरेडी आपण डायग्राम मध्ये डिस्कस केलेलं आहे, तरी पण आपण ह्या ठिकाणी डिस्कस करूया. पुढे काय होणार, आता बेंडिंग झाल्यानंतर, ड्यू टू बेंडिंग द लॉन्जिट्युडनल फिलामेंट्स लाईंग ऑन द आउटर साइड इलॉंगेटेड. बरोबर आहे की नाही? आता बेंडिंग झाल्यामुळं जे आउटर साइडचे जे फिलामेंट्स आहेत, जे लॉन्जिट्युडनल फिलामेंट्स आहेत ते इलॉंगेट होतील म्हणले. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याची लेंथ वाढलेली दिसेल आपल्याला. बरोबर आहे की नाही? व्हाईल दोज लाईंग ऑन द इनर साइड आर शॉर्टेन्ड. जे आतल्या बाजूला आहेत त्याची जी लेंथ आहे ती शॉर्ट झाली दिसेल तुम्हाला, किंवा त्याची लेंथ डिक्रीज झाली दिसेल किंवा कॉम्प्रेस झाली दिसेल. बरोबर आहे की नाही? ओके. पुढे, हाऊएव्हर इन द मिडवे ऑफ द बीम, आता हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बरं का, त्याच आपण या ठिकाणी थेरी कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण डिस्कस करतोय. हाऊएव्हर इन द मिडवे ऑफ द बीम द लेंथ ऑफ द लॉन्जिट्युडनल फिलामेंट्स रिमेन्स सेम. म्हणजे त्या बीमच्या सेंटरमध्ये किंवा मिडवे मध्ये त्या ठिकाणी असं एक फिलामेंट असेल, त्याची जी लेंथ आहे मुलांनो ती सेम असेल. जसं की आता ह्या डायग्राम मध्ये बघा, आता आपण ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी ही फिलामेंट दिसते ना, ह्याची जी लेंथ आहे आपण रिमेन्स सेम आहे असं कन्सिडर करतोय, कारण का ह्याच्या वरचे जे काही लेयर आहेत त्याची लेंथ एक्सटेंड झालेली आपल्याला बघायला मिळत आहे आणि जे खालचे लेयर आहेत त्याची लेंथ कॉम्प्रेस झालेली आहे. बरोबर आहे की नाही? परंतु एक असा लेयर आहे या बीम मध्ये त्याची लेंथ ह्या ठिकाणी चेंज झालेली नाहीये किंवा ती सेम आहे, जशी होती तशीच आहे. ठीक आहे? चला पुढे बघूया. रिमेन सेम, दॅट इज दे आर नायदर स्ट्रेच्ड नॉर शॉर्टेन्ड. म्हणजे ते एकतर स्ट्रेच पण झालेले नाही आहेत आणि कॉम्प्रेस पण झालेले नाही आहेत. तर अशा फिलामेंटला, सच फिलामेंट्स आर कॉल्ड न्यूट्रल फिलामेंट्स. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीच्या फिलामेंटला आपण काय म्हणतो, न्यूट्रल फिलामेंट असं म्हणतो. ठीक आहे? चला पुढे. आता ह्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, हा एक बीम कन्सिडर करूया. ठीक आहे ना?
हा एक क्रॉस सेक्शन आपण कन्सिडर करूया त्या बीमचा पी क्यू आर एस नावाचा. हे बघा, हे पी क्यू आर एस नावाचा एक बीम आपण कन्सिडर करूया. आता हे सर्क्युलर आर्क मध्ये तयार झालेलं आहे, बरोबर आहे की नाही. तर ह्याचा एक सेंटर पॉईंट जर आपण ह्या ठिकाणी ड्रॉ केला तर आपल्याला अशा पद्धतीने इथं कुठेतरी दिसेल, त्याला आपण ओ म्हणूया, बरोबर आहे की नाही, ओ म्हणूया. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी एम एन ही काय आहे, ही न्यूट्रल फिलामेंट आहे मुलांना. ही काय आहे, न्यूट्रल फिलामेंट आहे. ह्या फिलामेंटची लेंथ सेम आहे, जशी होती तशीच आहे. ठीक आहे ना. आणि त्याच्या आता ही न्यूट्रल फिलामेंट जे आहे ते ह्या सेंटर पॉइंट पासून आर इतक्या डिस्टन्स वरती प्रेझेंट आहे, बरोबर आहे की नाही. किती, सेंटर पासून आर इतक्या डिस्टन्स वरती प्रेझेंट आहे. आणि हे जे न्यूट्रल फिलामेंट आहे एम एन, ह्या ठिकाणी सेंटर पॉइंटला तो थीटा इतक्या अँगलवर आहे, बरोबर आहे की नाही, थीटा इतक्या अँगलवरती आहे. आणि त्याचबरोबर आपण न्यूट्रल फिलामेंट एम एनच्या वरती दुसरी एक फिलामेंट घेतलेली आहे ए बी. ठीक आहे, ए बी. आणि ते न्यूट्रल फिलामेंट पासून किती अंतरावरती प्रेझेंट आहे, झेड इतक्या अंतरावरती प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता हे सगळं जे आपण डायग्राम मध्ये लिहिलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण ह्या ठिकाणी बघूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे, चला सुरू करूया. कन्सिडर ए स्मॉल सेक्शन पी क्यू आर एस. बघा, या ठिकाणी आपण एक पी क्यू आर एस असा एक स्मॉल सेक्शन आपण कन्सिडर केलेला आहे ऑफ अ बेंट बीम. जो बीम आपण बेंट केलेला आहे त्याचा क्रॉस आपण स्मॉल सेक्शन घेतलं पी क्यू आर एस, विच सबटेंड्स अँगल थीटा. म्हणजे तो त्याच्यामध्ये जो अँगल तयार झाला तो किती आहे, थीटा, ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर ओ. कुठे, ह्या सेंटर ऑफ कर्वेचर पॉइंटला. ठीक आहे. पुढे लेट ए बी बी द लॉन्जिट्युडनल फिलामेंट ॲट अ नॉर्मल डिस्टन्स झड. आता आपण काय करूया, ह्या ठिकाणी एक आपण ए बी ही फिलामेंट घेऊया, ती नॉर्मल डिस्टन्स झड वरती प्रेझेंट आहे ह्या न्यूट्रल फिलामेंट पासून, बरोबर आहे की नाही, झड वरती प्रेझेंट आहे फ्रॉम न्यूट्रल फिलामेंट एम एन. ओके. पुढे लेट आर बी द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. ओके. हे आर काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आहे ह्या न्यूट्रल ऍक्सिसचं, कोणत्या, एम एन. ठीक आहे ना. ओके. पुढे आता ह्या ठिकाणी मुलांना तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता ही न्यूट्रल फिलामेंट आहे एम एन. आता ह्या ठिकाणी जी ए बी आपण एक फिलामेंट घेतलेली आहे ह्या न्यूट्रल फिलामेंट पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स झेड वरती, मला सांगा ही जी ए बी फिलामेंट आहे ह्याची लेंथ वाढलेली असेल का कमी झालेली असेल, किंवा त्याच्यावरती एक्सटेन्सिव्ह फोर्स आहे का कॉम्प्रेसिव्ह फोर्स. तर तुम्ही जर बघितला तर ऑब्व्हियसली ह्याच्यावरती एक्सटेन्सिव्ह फोर्स या ठिकाणी ऍक्ट होतोय, कारण का याची लेंथ वाढलेली दिसेल. कारण का तुम्हाला माहिती आहे लॉन्जिट्युडनल फिलामेंटच्या वरचे जितके फिलामेंट्स आहेत त्याची लेंथ वाढलेली दिसेल किंवा इलॉंगेट झालेली दिसेल, बरोबर आहे की नाही. आणि न्यूट्रल फिलामेंटच्या खालचे जे काही लेयर्स असतील किंवा जे काही फिलामेंट्स असतील त्याची लेंथ कॉम्प्रेस झालेली दिसेल, बरोबर आहे की नाही. ओके. तर आता तुम्हाला माहिती आहे, आता आपल्याला एम एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मुलांना. एम एन काय, न्यूट्रल ऍक्सिसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आता हे एक प्रकारचं आर्क आहे, येस ऑर नो. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे बेसिक, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियसचा, बरोबर आहे की नाही. आपल्याला काय पाहिजे हो, आपल्याला काय पाहिजे, आर्क पाहिजे ना. आता हे ऍक्च्युली आर्क आहे, एम एन काय आहे, आर्क आहे. तर हे बघा, तर एम एन इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार करतो, अँगल इंटू रेडियस, बरोबर आहे की नाही. पुढे आता एम एन इज इक्वल टू अँगल किती आहे, थीटा आहे ना. ओके. थीटा इंटू रेडियस किती आहे, ह्या सेंटर पॉईंट पासून रेडियस किती आहे एम एन पर्यंत, आर आहे. तर ह्या ठिकाणी एम एन ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, थीटा इंटू आर. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. ठीक आहे. पुढे ऑल्सो ए बी इज इक्वल टू सेम तसंच. आता हे ए बी सुद्धा एक प्रकारचं आर्कच्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे की नाही, आर्कच्या फॉर्म मध्ये आहे. तर ए बी इज इक्वल टू काय तयार होणार, अँगल इंटू रेडियसच, सेम तसंच. तर ह्या ठिकाणी बघा ए बी इज इक्वल टू अँगल इंटू रेडियस. तर अँगल किती आहे, थीटाच आहे, परंतु ह्या ठिकाणी रेडियस बघा, हे बघा रेडियस ह्या सेंटर पॉईंट पासून या एम एनच्या ह्या फिलामेंट पर्यंत रेडियस किती आहे, आर, आणि ही रेडियस किती आहे, झड. तर ह्या ठिकाणी आर प्लस झड ही टोटल काय झाली, ह्याची रेडियस झाली ना ए बी आर्कची. तर ह्या ठिकाणी पुट करा ए बी इज इक्वल टू थीटा इंटू आर प्लस झड. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे. आता पुढे आता ह्या ठिकाणी ह्या ए बी फिलामेंट मध्ये एक्सटेन्शन बघायला मिळते आपल्याला, बरोबर आहे की नाही. आता तो एक्सटेन्शन किती आहे ते आपण फाइंड आउट करूया. चला आता बघा ह्या ठिकाणी एक्सटेन्शन इन फिलामेंट ए बी इज इक्वल टू काय करायचं, जे ए बी आहे ए बी मधून एम एन ला वजा करून टाकूया आपण, सिंपल आहे एकदम. ठीक आहे ना. जे न्यूट्रल ऍक्सिस आहे त्याच्यातून आपण वजा करून टाकूया, सॉरी ए बी ला
न्यूट्रल ऍक्सिस मधून वजा, सॉरी, न्यूट्रल ऍक्सिसला AB मधून वजा करून टाकूया. तर AB मायनस MN इज इक्वल टू, आता AB किती आहे थीटा इंटू आर प्लस झेड मायनस MN किती आहे थीटा आर. पुढे तर आता बघा या ठिकाणी आपण क्रॉस सॉरी मध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करूया. तर थीटा आर प्लस थीटा झेड मायनस थीटा आर. ह्या ठिकाणी हे थीटा आर आणि हे थीटा आर गेट कॅन्सल. तर आपल्याला AB मध्ये एक्सटेन्शन किती मिळालं थीटा इंटू झेड. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर किती म्हणूया आपण 3 म्हणूया. ठीक आहे, ओके. आता त्या फिलामेंट AB ची ह्या ठिकाणी लांबी वाढलेली दिसेल तुम्हाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जो स्ट्रेन आलेला आहे तो स्ट्रेन कोणता आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आहे, बरोबर आहे की नाही. आता तो किती आपण ते पण फाइंड आउट करून घेऊया. तर ह्या ठिकाणी बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन फॉर फिलामेंट AB. आता स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असते हो, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे ह्या ठिकाणी एक्सटेन्शन झालेलं आहे कशामध्ये AB मध्ये, आणि त्याची ओरिजिनल लेंथ किती आहे ते आपण ह्या ठिकाणी हे करूया. तर आता बघा longitudinal strain for filament AB is equal to extension in AB upon original length. आता एक्सटेन्शन किती झालं हो या ठिकाणी थीटा इंटू झेड डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे थीटा इंटू आर, बरोबर आहे की नाही, थीटा इंटू आर. पुढे इज इक्वल टू हे थीटा आणि थीटा गेट कॅन्सल. तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळालं मुलांना लॉन्जिट्युडनल स्ट्रेन झेड अपॉन आर. ठीक आहे, हे बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन फॉर फिलामेंट AB इज इक्वल टू झेड अपॉन आर. ओके, पुढे पुढे आता बघा ह्या ठिकाणी आता आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन फाइंड आउट केलेला आहे. आता ह्या ठिकाणी तो स्ट्रेन कधी जनरेट झाला ज्यावेळेस त्याला आपण दोन्ही साईडने असं डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलो तर त्याच्यामध्ये स्ट्रेस सुद्धा निर्माण झालं ना. तर आपल्याला ते स्ट्रेस पण काढावं लागेल त्याचं. तर स्ट्रेस कसं काढणार, आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला. यंग्स मॉड्युलस त्याला आपण y ने रिप्रेझेंट करतो. तर y इज इक्वल टू काय येणार स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ओके, आपल्याला काय पाहिजे हो स्ट्रेस पाहिजे. तर स्ट्रेस इज इक्वल टू काय फॉर्म्युला बनेल यंग्स मॉड्युलस इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, बरोबर आहे की नाही. देअरफॉर स्ट्रेस इज इक्वल टू आपल्याला मिळालं यंग्स मॉड्युलसला आपण कॅपिटल Y ने रिप्रेझेंट करतो इंटू जो लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आपण फाइंड आउट केला आहे तो किती आहे झेड अपॉन आर. ह्याला इक्वेशन नंबर 5 देऊया. ठीक आहे, ओके. आता वी नो दॅट स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, बरोबर आहे की नाही. फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू वाय इंटू झेड अपॉन आर. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे फोर्स पाहिजे. ठीक आहे, फोर्स काढायचा आहे. तर फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला बनेल वाय इंटू झेड अपॉन आर इंटू एरिया. ठीक आहे, आता हा जो फोर्स आहे मुलांनो, हा जो फोर्स आहे तो आपण एक स्मॉल क्रॉस सेक्शनल एरियासाठी कन्सिडर करूया. जसं की आता बघा ह्या ठिकाणी मी एक ह्या ठिकाणी ह्या फिलामेंटवरती एक स्मॉल क्रॉस सेक्शन एरिया आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे डेल्टा ए. असे खूप सारे एरियाज असतील, येस ऑर नो, असे खूप सारे एरियाज असतील. त्या प्रत्येक ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट होत आहे. तर आपण ह्या स्मॉल क्रॉस सेक्शनल एरियासाठी फोर्स फाइंड आउट करू पहिल्यांदा, आणि नंतर पूर्ण ह्या फिलामेंटसाठी जर आपल्याला फोर्स किंवा ह्या पूर्ण बीमवरती किती फोर्स ऍक्ट होतोय ते जर आपल्याला काढायचं असेल तर आपण सगळ्यांची बेरीज करून टाकूया किंवा समेशन घेऊया. तर आता स्मॉल एरियासाठी आपल्याला फोर्स किती मिळाला ते बघूया आपण. त्या ठिकाणी बघा फोर्स F इज इक्वल टू वाय इंटू झेड अपॉन आर इंटू डेल्टा ए. आपण क्रॉस सेक्शनल एरिया किती घेतोय डेल्टा ए इतका. ठीक आहे, पुढे आता मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्सचा फॉर्म्युला असतो मुलांना फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, मोमेंट ऑफ फोर्सचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून न्यूट्रल ऍक्सिस पासूनचा जो न्यूट्रल फिलामेंट पासूनचा जो डिस्टन्स आहे तो परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. तर या ठिकाणी बघा मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू आता फोर्स किती आहे हे पूर्ण वाय इंटू झेड अपॉन आर इंटू डेल्टा ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे झेड आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ फोर्स किती मिळेल वाय अपॉन आर इंटू डेल्टा ए इंटू झेड स्क्वेअर. ठीक आहे, आता हे स्मॉल क्रॉस सेक्शनल एरियासाठी झालं. आपल्याला पूर्ण ह्याच्यासाठी जर काढायचं असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल द सम ऑफ द मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस इज कॉल्ड बेंडिंग मोमेंट. म्हणजे आपण समजा सगळ्या फोर्सेससाठी जर आपण आपल्याला बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायचं असेल तर त्या सगळ्या फोर्सची काय करायची आहे बेरीज करून टाकायची आहे. तर आपल्याला बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला मिळेल मुलांना समेशन ओव्हर वाय अपॉन आर इंटू डेल्टा ए इंटू झेड स्क्वेअर. ठीक आहे, आता वाय अपॉन आर आपण हे बाहेर काढूया.
आणि ही जी टर्म आहे या ठिकाणी समेशन ओव्हर डेल्टा ए इंटू झेड स्क्वेअर, ह्याला आपण या ठिकाणी आय जीनी रिप्रेझेंट करणार आहोत. तर आपल्याला बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला मिळाला वाय अपॉन आर इंटू आय जी, वेअर आय जी इज इक्वल टू दिस टर्म, आणि यालाच आपण म्हणतो मुलांनो जॉमेट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, जॉमेट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ह्या बेंडिंग मोमेंटच्या फॉर्म्युल्यामध्ये हे वाय काय आहे, यंग्स मॉड्युलस, आर काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, आणि आय जी काय आहे, जॉमेट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया. तर अशा पद्धतीनं हे डेरिव्हेशन आपलं पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जर विचारलं की बाबा डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर बेंडिंग मोमेंट ऑफ अ बीम, तर तुम्ही इथपर्यंत डिराईव्ह करायचं आहे त्याला. ठीक आहे, अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, बीम म्हणजे काय पाहिलं, बरोबर आहे की नाही, बेंडिंग ऑफ बीम कशा पद्धतीनं आपण हे करायचं ते पाहिलो, किंवा बेंडिंग मोमेंटचं एक्सप्रेशन कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं ते पण आपण ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.